याआधी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांमध्ये महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला। आता मुंबईत होणाऱ्या या शक्ती प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून महिला येऊ लागल्यात। त्यांची भूमिका जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। महिलांचा पाठिंबा उत्स्फूर्तपणे या मोर्चांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ताई, तुमच्यापासून सुरुवात करणार आहोत। काय महत्त्वाची भूमिका आहे? पुरुषांच्या बरोबरीने तुम्ही ही लढाई लढताना दिसता आहात, काय सांगाल? मुख्य मागणी आपली कोपर्डीच्या, तसंच नुसतंच कोपर्डीच्या नाही तर सर्व महिलांना न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। कोपर्डीचा न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, त्याच्यामध्ये लवकरात लवकर निकाल लागावा, कारण आज त्या घटनेला 1 वर्ष होऊन गेलेलं आहे। अजूनही हा निकाल बाकी आहे आणि गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे, ही सर्व महिलांची मागणी आहे। श्रद्धाचा बळी गेला, निर्भयाचा बळी गेला, त्याच्यामुळे या मुलींना सुरक्षितता नाही आहे, आरक्षण नाही, त्याच्यामुळे संधी नाही आहे आणि वसतिगृह नाही, त्याच्यामुळे उच्च शिक्षणासाठी कुठे राहण्याची सोय नाही आहे। आपण जर आजपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास लक्षात घेतला तर जिजाऊपासून तारा राणीपासून अहिल्याराणी असो, येसूराणी असो, या सर्व मर्द मराठा महिलांनी इतिहास घडवलेला आहे। हे आजपर्यंतचा इतिहास आहे। पुढेही या देशाचा इतिहास घडवू शकतील तर मराठा महिलाच घडवू शकतील, पण त्याच्यासाठी त्यांनी घडणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या मुली त्या ठिकाणी आत्महत्या करतायत, मागे एका पोरीने आत्महत्या केली। हे सगळं थांबवायचं असेल तर शासनाने आमच्या मागण्याकडे सहानुभूतीने पाहणं अत्यंत गरजेचं आहे। जे आमच्या हक्काचं आहे आरक्षण, ते आम्हाला मिळालंच पाहिजे। आमच्यावर आम्ही गुन्हा काय केलाय? आम्हाला आरक्षण मिळत नाहीये। आम्ही मराठा जातीच्या पोटाला जन्माला आलो, हाच आमचा गुन्हा आहे का? त्यामुळे आम्हा सर्वांची एकच इच्छा आहे की आम्हाला मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे। खरं तर मराठा समाज हा बॅकग्राऊंड बघितलं, मराठा समाज सगळं शेतकरी कुटुंबातून आलेला मराठा समाज आहे आणि जर समाजात तुम्हाला प्रतिष्ठेने जगायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी, एक तर तुमच्याकडे पैसा असायला हवा, नाही तर तुमच्याकडे शिक्षण असायला हवं। परंतु मराठा समाजाकडे शैक्षणिक फीस जास्त असल्यामुळे शिक्षणही नाही आहे आणि त्यांना शेतीमालाला भाव भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसाही नाही आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती अशी करून ठेवली आहे की सरकार मराठा मुलांना जेवू पण देत नाही आणि त्यांना भीकही मागू देत नाही आहे। म्हणजे आमच्यासारख्या मुलांनी गुणवत्ता असताना प्रतिष्ठेने जगायचं कसं? आमच्यासारख्या तरुण मुलांना आज लाचारीने समाजात जगावं लागतंय, त्याच्यामुळे इतर समाजापासून आम्ही खूप जास्त मागे पडतोय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।